विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी चे ॲन्युअल एक्झाम ची ऍक्टिव्हिटी शीट इथे प्रॅक्टिस म्हणून सोडवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सेक्शन फर्स्ट, लँग्वेज स्टडी। क्वेश्चन नंबर 1, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4। विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी फक्त आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे आहेत। मी इथे जरी सर्व सोडवले असले तरी 4च सोडवायचे आहेत। नंबर 1, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। म्हणजे करेक्ट लेटर्स वापरून आपल्याला शब्द पूर्ण करायचे आहेत। फर्स्ट वर्ड स्कॉल्ड, SCOLD, स्कॉल्ड म्हणजे रागावणे। नंबर 2, अमेज, AMAZE। नंबर 3, ग्रेट, GREAT। and number 4, drill, DRILL। number 2, put the words in alphabetical order। अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे वर्णानुक्रमे, म्हणजे A to Z नुसार। शब्द दिलेले आहेत गार्डन, क्लायमेट, फूड, सॉमिल। आणि अल्फाबेटिकल ऑर्डर आहे क्लायमेट, गार्डन, फूड, सॉमिल। तुम्ही A to Z बोलून बघाल तर हे शब्द तुम्हाला बरोबर येतील। नंबर 2, दिलेले शब्द आहेत माउथ, माइंड, मॅन, मेक। अल्फाबेटिकल ऑर्डर आहे मेक, मॅन, माइंड, माउथ। हे सर्व शब्द जरी एकाच सारख्याच लेटरने सुरुवात झाले असले तरी आपण अशा वेळी दुसऱ्या लेटरचा उपयोग करून अल्फाबेटिकल ऑर्डर घेतो। नंबर 3, पंक्च्युएट द फॉलोइंग। दिलेले वाक्य यामध्ये आपल्याला विराम चिन्हे वापरायचे आहेत। द ग्रीक हॅव गॉन, दे सेड। सेंटेन्सचं पहिलं जे लेटर असतं ते कॅपिटलच लिहायचं असतं, म्हणून टी द चं कॅपिटल काढले। द ग्रीक हॅव गॉन, हा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये वाक्य दिलं, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, दे सेड, फुल स्टॉप। सेकंड सेंटेन्स, व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स। हा प्रश्न आहे म्हणून सुरुवातीचं लेटर कॅपिटल म्हणून W कॅपिटल लिहिलं आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिलं। व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स। नंबर 4, मेक 4 वर्ड्स फॉर मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड। म्हणजे दिलेल्या शब्दामध्ये दिलेले जे लेटर्स आहेत ते वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत 4, कमीत कमी 3 लेटर असणारे। आता यामध्ये तुम्हाला मी आयडिया सांगितलेलीच आहे की एक शब्द मिळाला की त्याच्याशी जुळणारा रायमिंग वर्ड्स आहे का त्या शब्दामध्ये हे पाहायचं। फॉर एक्झाम्पल बघा, आवर, हावर, रूड, गुड, किंवा आणखीन तुम्हाला एखादा जास्त शब्द इथे पाहिजे असेल तर उड। म्हणजे मी फक्त इथे रायमिंग वर्ड्सचा विचार करून पटकन मीनिंगफुल वर्ड्स शोधू शकले। नंबर 5, राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल। म्हणजे उदाहरणामध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच रिलेशनचे शब्द लिहायचे आहेत। फॉर एक्झाम्पल, आता रिलेटेड वर्ड कोणता दिलाय? क्लेवर, म्हणजे ऍडजेक्टिव्ह दिलाय। कशी मुलगी? हुशार मुलगी। मग आता ऍडजेक्टिव्ह गर्ल बद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आपल्याला शोधायचे किंवा लिहायचे आहेत इथे। गर्ल, कशी? टॉल, उंच। गर्ल, व्हिलेज, खेड्यातील मुलगी। ब्युटिफुल गर्ल, यंग गर्ल। हे ऍडजेक्टिव्ह मी इथे 4 लिहिले, तुम्ही वेगळे लिहू शकता। नंबर 6, complete the word chain of verbs, add 4 words each beginning with the last letter of the previous words। आपल्याला इथे वर्ड चेन कंप्लीट करायची आहे,
पण ती व्हर्बची क्रिया करायची, क्रियापदाची करायची. आणि चेन कंप्लीट करत असताना शेवटच्या लेटरचा उपयोग करून क्रियापद दुसरा नवीन शब्द घ्यायचा. ब्रिंग. आता इथे शेवटचं लेटर कोणतं आलं? जी. मग जी पासून व्हर्ब कुठला? गो. गो म्हणजे व्हर्ब म्हणजे क्रिया दर्शवणारे शब्द. मग आता गो हा जाणे ही क्रिया आहे. शेवटचा लेटर आहे ओ. ओ पासून मी घेतला ओपन, उघडणे. शेवटचं लेटर आहे एन. एन पासून व्हर्ब घेतला निग्लेक्ट. निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे. शेवटचा लेटर टी. टी पासून क्रिया दर्शवणारा शब्द टॉक म्हणजे बोलणे. अशा प्रकारे आपल्याला इथे वर्ड चेन व्हर्बची सांगितलेली आहे, म्हणून आपण व्हर्बची कंप्लीट केलेली आहे. क्वेश्चन नंबर 1B. डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी वन. म्हणजे आपल्याला इथे जे 2 A आणि B असे प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी कुठलाही एकच तुम्हाला सोडवायचा आहे. मी इथे सगळे सोडवले असले तरी सुद्धा. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू बी प्राऊड ऑफ. या ठिकाणी फ्रेज दिलेली आहे आणि ती फ्रेज आपल्याला आपल्या वाक्यामध्ये वापरायची आहे. फ्रेज दिली आहे टू बी प्राऊड ऑफ. टू बी प्राऊड ऑफ म्हणजे काय? तर चा अभिमान वाटणे. आता ही जी फ्रेज आहे ती व्हर्बल फ्रेज आहे, म्हणजे यामध्ये टू बीचं क्रियापद वापरणं जरुरी आहे. टू बीचं क्रियापद मग तुम्ही प्रेझेंटचं वापरा, पास्ट टेन्स मधलं वापरलं तरी चालेल. इथे बघा वाक्य कसं लिहिलंय. आय एम प्राऊड ऑफ माय स्कूल. मला माझ्या शाळेचा अभिमान आहे. बी. ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. म्हणजे वाक्य मोठं करायचं आहे, आपल्याला विस्तारित करायचं आहे आणि त्यासाठी क्लॉजचा उपयोग करायचा आहे. आय वॉज अब्सेंट येस्टरडे. मी काल अनुपस्थित होते आणि त्याच्या पुढे आपल्याला क्लॉज द्यायचा. का अनुपस्थित होते? बिकॉज वापरलं की आपला कोऑर्डिनेटर इथे येईल आणि मग आपला तो क्लॉज तयार होईल. आय वॉज अब्सेंट येस्टरडे बिकॉज आय वॉज नॉट फिलिंग वेल. मी काल अनुपस्थित होते कारण मला काल बरे वाटत नव्हते. नंबर 2. अटेम्प्ट एनी वन. यामध्ये सुद्धा A, B प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी कुठलाही एकच प्रश्न आपल्याला इथे लिहायचा आहे. ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या पूर्वी येणारे लेटर्स आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर येणारे लेटर्स. इथे मी दोन्ही सफिक्स लावलेत. पोलाइट, पोलाइटली. काइंड, काइंडली. बी. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता या दोन्हीपैकी दिलेला रूट वर्ड वापरून एक वाक्य लिहायचंय. मी इथे जरी 2 वाक्य तयार केले असले तरी तुम्हाला फक्त एकच लिहायचंय, एनी वन. पण तुम्ही सफिक्स लावलेला किंवा प्रिफिक्स लावलेला जो वर्ड आहे तो तुमच्या वाक्यामध्ये वापरायचा नाही, रूट वर्ड वापरायचा आहे. पोलाइट तरी वापरा किंवा काइंड तरी वापरा. बघा, माय मदर इज पोलाइट, माय मदर इज काइंड. यानंतर आपला क्वेश्चन नंबर 2A जो आहे तो सीन पॅसेज बद्दल आहे. आपण पॅसेज आधी समजून घेऊ आणि मग त्यावरची प्रश्न उत्तरे पाहू. हा जो पॅसेज आहे तो आपल्या टेक्स्टबुक मधील द लास्ट लेसन या लेसन मधील आहे. बघा, आपण समजून घेऊ. आय स्टार्टेड फॉर स्कूल व्हेरी लेट दॅट मॉर्निंग. त्या सकाळी मला शाळेला जायला आधीच उशीर झाला होता. अँड वॉज इन ग्रेट ड्रेड ऑफ अ स्कॉल्डिंग स्पेशली बिकॉज मिस्टर हॅमल हॅड सेड दॅट ही वुड क्वेश्चन अस ऑन द पार्टिसिपल्स. ड्रेड ऑफ म्हणजे भयानक भीती वाटणे आणि माझ्या मनामध्ये खूप भीती वाटत होती ओरडण्याची. कशासाठी? कारण मिस्टर हॅमलनी त्या दिवशी पार्टिसिपल्स म्हणजे धातुसाधित विशेषणे यावर प्रश्न विचारणार असे सांगितले होते. अँड आय डिड नॉट नो द फर्स्ट वर्ड अबाउट देम. आणि मला त्याबद्दल तर एकही शब्दही माहीत नव्हता. फॉर अ मोमेंट आय थॉट ऑफ अ रनिंग अवे अँड स्पेंडिंग द डे आउट ऑफ डोअर्स. एक क्षण माझ्या मनात विचार आला की आपण इथून पळून जावं आणि म्हणजे बाहेरच दिवस घालवावा.
इट वॉज सो वॉर्म, सो ब्राईट. तो दिवस कसा होता? उबदार होता, प्रकाशित झालेला होता. द बर्ड्स वेअर चर्पिंग ऍट द एजेस ऑफ द वुड्स. जंगलाच्या अगदी कडेला पक्षी चिवचिवाट करत होते. अँड इन द ओपन फील्ड बॅक ऑफ सॉ मिल द पर्शियन सोल्जर्स वेअर ड्रिलिंग. सॉ मिल म्हणजे लाकडी गिरणी, आणि लाकडी गिरणीच्या मागच्या मोकळ्या जागेमध्ये पर्शियन सोल्जर्स कवायत करत होते, ड्रिलिंग. When I passed the town hall, there was a crowd in front of the bulletin board. जेव्हा मी त्या टाउन हॉलच्या जवळून जात होतो तेव्हा तिथे एक मोठा जमाव त्या टाउन हॉलच्या समोर होता, बुलेटिन बोर्डच्या समोर. फॉर द लास्ट 2 years, ऑल ऑफ अवर बॅड न्यूज हॅड कम फ्रॉम देअर. आणि गेल्या 2 वर्षापासून आमच्या जेवढ्या वाईट बातम्या आहेत त्या सर्व बातम्या त्या बुलेटिन बोर्ड करूनच आमच्याकडे येत होत्या. आय थॉट माय सेल्फ, व्हॉट कॅन बी द मॅटर नाऊ. आणि मी मग माझ्याशीच विचारणा केली की आता काय विषय असेल. देन ॲज आय हरीड बाय ॲज फास्ट ॲज आय कुड गो, द ब्लॅकस्मिथ वॉचर हू वॉज देअर विथ हिज अप्रेंटाइस रीडिंग द बुलेटिन कॉल्ड आफ्टर मी. मी जेव्हा तिथून घाईघाईमध्ये जेवढं लवकर जाता येईल तेवढं जात होतो तेव्हा ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार, वॉचर म्हणजे घड्याळ दुरुस्त करणारा, ते त्यांच्या अप्रेंटाइस म्हणजे नवशिक्यांसोबत, नवशिकाऊ कामगारांसोबत तिथे होते आणि ते बुलेटिन वरची जी बातमी आहे ते वाचत होते. आणि त्यांनी मला बोलावलं, कॉल्ड, डोंट गो सो फास्ट बॉय. अरे एवढ्या घाईत जाऊ नको मुला. यू विल गेट टू युअर स्कूल इन प्लेंटी ऑफ टाइम. तुला शाळेत जायला आणखी पुष्कळ वेळ आहे. आय थॉट ही वॉज मेकिंग फन ऑफ मी. मी विचार केला की ते माझी काय करतायत, चेष्टा करतायत. अँड रिच मिस्टर हॅमल्स लिटिल गार्डन ऑल आउट ऑफ ब्रीथ. ऑल आउट ऑफ ब्रीथ म्हणजे धापा टाकत मी मिस्टर हॅमलची जी छोटीशी गार्डन होती तिथे पोहोचलो. युजली वेन स्कूल बिगॅन देर वॉज अ ग्रेट बसल विच कुड बी हर्ड आउट इन द स्ट्रीट. The opening and the closing of the desks, lessons repeated in the unison, very loud, and the teacher's great ruler rapping on the table. म्हणजे जेव्हा नेहमीप्रमाणे जेव्हा शाळा सुरू असायची तेव्हा खूप घाईघाई असायची. त्यानंतर कशाचा आवाज यायचा? तर ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द डेस्क म्हणजे डेस्क उघडण्याचा, बंद करण्याचा, एकत्र धडे मोठ्या मोठ्याने बोलण्याचा, आणि त्याचप्रमाणे लोखंडी पट्टी टेबलावर टीचरकडून आपटण्याचा आवाज यायचा. बट नाऊ इट वॉज ऑल सो स्टिल. पण आता मात्र हे काहीच होत नव्हतं, सगळं शांत होतं. बघा आता इथे प्रश्न दिलाय पहिला, स्टेट वेदर यू ऍग्री ऑर डिसऍग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. म्हणजे तुम्ही दिलेले जे वाक्य आहेत त्याच्याशी ऍग्री आहात का डिसऍग्री आहात. नंबर 1, A little boy Franz is narrating the story. ही गोष्ट छोटासा मुलगा जो फ्रान्झ आहे तो सांगत आहे, नॅरेट करत आहे. ऍग्री. मिस्टर हॅमल इज द टीचर इन फ्रान्स स्कूल. मिस्टर हॅमल हे फ्रान्सच्या स्कूलमध्ये टीचर होते. ऍग्री. फ्रान्स हॅड लर्न्ड ऑल हिज पार्टिसिपल्स वेल. म्हणजे धातू साधित विशेषणे फ्रान्झने खूप छान शिकलेले होते. डिसऍग्री. Number 4, all bad news had come from the bulletin board which was kept in front of France school. म्हणजे सगळ्या वाईट बातम्या त्या बुलेटिन बोर्ड पासून येत होत्या. ऍग्री. A2, complete the web. Find out the activities when the school began. जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज असतात. आपल्याला पॅसेजमध्ये ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, मी अंडरलाईन पण केले आणि इथे लिहिलेल्या पण आहेत. बघा, देर वॉज अ ग्रेट बसल. खूप सगळीकडे घाईघाई असते. द ओपनिंग अँड द क्लोजिंग ऑफ द डेस्क. डेस्कच्या उघडण्याचा आणि बंद करण्याचा आवाज असतो. लेसन रिपीटेड इन युनिसन, व्हेरी लाऊड. एकत्र, युनिसन म्हणजे सगळे मिळून एकत्र. लेसन जोरजोरात परत परत बोलत असतो. द टीचर्स ग्रेट रुलिंग रॅपिंग ऑन द टेबल. आणि लोखंडी पट्टी टेबलवरती टीचर रॅपिंग करत असतात, आदळत असतात. A3, ह्या 4 ऍक्टिव्हिटी आहेत इथे. फाइंड आउट अँटोनिम्स फॉर द फॉलोइंग. विरुद्धार्थी शब्द आपल्याला आपल्या पॅसेजमधून शोधायचे. तिथे फाइंड आउट दिले म्हणजे आपल्याला पॅसेजमधून शोधायचे. कोल्ड, थंड,
वॉर्म हा शब्द आपल्या पॅसेजमध्ये आहे. वॉर्म म्हणजे उबदार. नंबर 3 फ्रंट, पुढचा, बॅक मागचा. डार्क म्हणजे खूप अंधार असणारा, काळाकुट्ट अंधार. आणि ब्राईट प्रखर असा प्रकाश. अर्ली म्हणजे लवकर, लेट म्हणजे उशिरा. A4 डू ॲज डायरेक्टेड. The blacksmith was there with his apprentice. Frame WH question to get the underlined part as answer. आता अंडरलाइन केलेले शब्द कुठले आहेत? द ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार. आपल्याला लोहार या आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे असा प्रश्न बनवायचा आहे. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रेफर करायचा असतो तेव्हा आपण WH वर्ड हू वापरतो. म्हणजे आपल्याला फक्त ब्लॅकस्मिथच्या ठिकाणी हू शब्द लिहिला आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिलं की आपला प्रश्न तयार होईल. हू वॉज देअर विथ हिज अप्रेंटाइज. नंबर 2 इट वॉज सो वॉर्म. मेक एक्सक्लेमेटरी. उद्गारवाचक वाक्य बनवायचे. जेव्हा उद्गारवाचक वाक्य बनवत असतो तेव्हा आपण जर वाक्यामध्ये ए असेल तर व्हॉट वापरतो आणि ए नसेल तर हाऊ वापरतो. म्हणून इथे मी सुरुवातीला हाऊ घेतले. वाक्याचा अर्थ बदलू नये म्हणून त्यामध्ये सो हा शब्द जो आहे जास्तीचा तो आपण काढणार आहोत. वॉर्म इट वॉज म्हणजे कसं वाक्य झालं? हाऊ वॉर्म इट वॉज एक्सक्लेमेटरी मार्क. A5 डू यू लव्ह युअर स्कूल. वाय. तुम्हाला तुमची शाळा आवडते का आणि का आवडते. मग याचं उत्तर तुम्ही इथे जर यस जर लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क मिळतो. म्हणून A5 प्रश्न सोडायचा नाही. डू यू लव्ह युअर स्कूल. येस आय लव्ह माय स्कूल. वाय. इट इज सेकंड होम ऑफ मी. ते माझं दुसरं घर आहे. वेअर आय लर्न मेनी थिंग्स की जिथे मी काय करतो? शिकते. खूप अनेक गोष्टी शिकते.